हेडलाईन्स नंतर पुण्यातली महत्त्वाची बातमी। पुण्यातील खडकवासला धरणामधून रात्री उशिरा पाणी सोडण्यात आल्यामुळे सकाळपर्यंत नदीकाठच्या परिसरामध्ये पूरस्थिती उद्भवण्याची शक्यता आहे। कालच एकता नगरी जवळील शिवपुष्प चौकातील सोसायटीमध्ये खडकवासला धरणामधून पाणी सोडलं होतं। ड्रेनेजच्या माध्यमातून मोटर आणि पाईपलाईन लावून सोसायटीमध्ये घुसलेलं पाणी काढण्यासाठी प्रयत्न करावे लागलेले होते आणि पुन्हा एकदा तीच परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे। नदीकाठच्या परिस्थितीमध्ये सध्या पूरस्थितीची शक्यता निर्माण झालेली आहे। पुण्यातील खडकवासलामधून रात्री पुन्हा एकदा विसर्ग सुरू झालेला आहे आणि त्यामुळे या ठिकाणी भिडे पूल सुद्धा पाण्याखाली गेलेला आहे। नागरिकांना खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आलेले आहे। धरणातून विसर्ग सुरू झाल्यामुळे नदीकाठच्या परिसरामध्ये सध्या पूरस्थिती उद्भवण्याची शक्यता निर्माण झालेली आहे। हळूहळू पाण्याच्या पातळीमध्ये आणखीन वाढ होतीये। काल एकता नगरी जवळच्या शिवपुष्पा चौकातील सोसायटीमध्ये खडकवासला धरणातून सोडलेलं पाणी शिरलेलं होतं, जे ड्रेनेजच्या माध्यमातून बाहेर काढण्यात आलं। मी आत्ता आहे तो म्हणजे पुण्यातला ओंकारेश्वर मंदिराचा परिसर आणि या ओंकारेश्वर मंदिराच्या परिसरामध्ये आपण पाहतो आहोत कशा पद्धतीची परिस्थिती आहे। कारण खडकवासला धरणामधून मुठा नदीच्या पात्रामध्ये आता 39,000 क्युसेक्स वेगाने हे पाणी सोडण्यात येत आहे आणि खडकवासला असेल, पानसेत असेल, वरसगाव, टेमघर या धरणांच्या परिसरामध्ये मुसळधार पाऊस पडतोय। त्याच्यामुळे मुळा मोठा या दोन्ही नदी पात्रांमध्ये पाण्याचा विसर्ग सुरू आहे। माझ्या पाठीमागची जर आपण परिस्थिती पाहिली तर या नदी पात्रामध्ये काही वाहनं जी पार्क करून गेलेले काही वाहनधारक होते त्यांची वाहनं ही या पाण्यात अडकल्याचं चित्र आपल्याला दिसत आहे आणि या नदी पात्रालगत असणाऱ्या ज्या काही वस्त्या आहेत त्या ठिकाणी देखील आता सतर्कता बाळगण्याचं आवाहन हे प्रशासनाने केलेलं आहे। कारण आपण माझ्या पाठीमागे जर पाहिलं तर अशा पद्धतीने परिस्थिती आहे। इथे ओंकारेश्वर मंदिराच्या परिसरामध्ये काही राहणारे नागरिक आहेत, त्यांचे काही पशुधनाचे गोठे देखील आहेत, हे देखील पाण्यात येण्याची शक्यता आहे। त्याच्यामुळे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे की या सगळ्या नागरिकांना देखील सतर्कतेचं आवाहन केलेलं आहे। या ठिकाणी जर आता परिस्थिती अजून बिकट होत गेली तर या ठिकाणी त्यांना स्थलांतरित करावं लागेल। एकूणच पाऊस हा अजून सातत्याने पडताना दिसतोय। आता देखील पुणे शहरामध्ये कधी संततधार तर कधी मुसळधार अशी परिस्थिती पावसाची आहे। त्याच्यामुळे पुढचे अजून काही तास म्हणजे आता पुणे वेधशाळेने ज्या पद्धतीने अंदाज वर्तवलाय त्या पद्धतीने ऑरेंज अलर्ट दिलेला आहे आणि काही परिसरात रेड अलर्ट देखील दिलेला आहे। या सगळ्या पार्श्वभूमीवर आता पुढे काय परिस्थिती बिघडते आहे किंवा कशा पद्धतीने प्रशासन अलर्ट मोडवर येते हे पाहणं औत्सुक्याचं राहणार आहे। अविनाश पवार, NDTV मराठी, पुणे।